इंडिया आघाडीला राज्यात एवढा मोठा धक्का का बसला? आजचा या विश्लेषणात आपण या अनपेक्षित पडझडीमागची नेमकी कारणे उलगडणार आहोत. केंद्रात तब्बल 50 खासदार असतानाही यांचे भक्कम प्रादेशिक गड अचानक कसे काय कोसळले? हा विरोधाभास खरोखरच चक्रावून टाकणार आहे. 2024च्या लोकसभेत त्यांनी सत्ताधाऱ्यांची लाट रोखली होती. पण आताच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल मात्र पूर्णपणे वेगळा आणि धक्कादायक लागलाय. एक गोष्ट लक्षात घ्या, या आघाडीतल्या फक्त 2 प्रमुख प्रादेशिक पक्षांकडे मिळून लोकसभेचे तब्बल 50 खासदार आहेत. म्हणजे संसदेत त्यांची ताकद खरंच खूप भक्कम आहे. एवढी मोठी ताकद असूनही बंगालमधला 15 वर्षांचा अभेद्य किल्ला आणि तामिळनाडूचा भक्कम गड अक्षरशः पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळलाय. पण हे अचानक घडलं तरी कसं? अहवाल स्पष्टपणे 2 मुख्य कारणांकडे बोट दाखवतात: अंतर्गत वाद आणि मोठ्या प्रमाणावरील मतविभागणी. प्रादेशिक मुद्द्यांवरून त्यांचे मतभेद इतके टोकाला गेले की त्यांनी एकत्र लढण्याऐवजी एकमेकांविरोधातच अत्यंत आक्रमक प्रचार सुरू केला. बंगालचंच उदाहरण घ्या. तिथे स्वतंत्र निवडणुका लढल्यामुळे प्रचंड मतविभागणी झाली आणि परिणामी तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झाला. इतिहास साक्षी आहे, प्रादेशिक निवडणुकांमध्ये जेव्हा जेव्हा अशी तीव्र मतविभागणी होते ना, तेव्हा त्याचा थेट फायदा विरोधी पक्षालाच मिळतो. आणि हीच राजकीय पडझड थेट दक्षिणेत तामिळनाडूपर्यंत पोहोचली. तिथे तर सत्ताधारी डीएमकेला चक्क सत्तेवरनंच पाय उतार व्हावं लागलंय. तिथे मतदारांनी जुन्या पक्षांना नाकारत एआयएडीएमके आणि विशेषतः थलापती विजय यांच्या नव्या टीव्हीके पक्षाला भरभरून पसंती दिलीय. आता या प्रादेशिक नेत्यांसमोर एक मोठं आणि गंभीर आव्हान उभं ठाकलंय. ते म्हणजे स्वतःचा पक्ष फुटण्यापासून वाचवणं आणि एकसंध ठेवणं. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीसारख्या मोठ्या प्रादेशिक पक्षांमध्ये जी ऐतिहासिक फूट पडली, तसाच धोका आता इथेही निर्माण झालाय. तेव्हा खरा प्रश्न हाच उरतो: आगामी राजकीय भूकंपांमध्ये हे नेते आपले पक्ष आणि ही आघाडी खरोखरच टिकवू शकतील का?